नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर असं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलं की आपल्याला गोव्याला जायला भेटलं असतं, पण गोव्याला तर ना आपण त्याच्या आदल्या स्टेशनला जात आहे, म्हणजे सावंतवाडी आपलं गाव। आपण गावी चाललेलो आहे आता। हे बघा आपली काय होऊ शकतात पप्पा। आता बोरोली स्टेशनला चाललेलो आहे। आमची ट्रेन आहे वसईवरून आहे, आम्हाला तिकीट वसईवरूनच भेटली। बाकीकडे सगळं फुल होता। आपल्या ट्रेनचं नाव काय? उडान एक्सप्रेस आमच्या ट्रेनचं नाव आहे। तर आपण आता गावी चाललो आहे मस्त। तुम्हाला सावंतवाडीची स्पेशालिटी माहिती आहे की नाही? सावंतवाडीमध्ये मोठी तलाव आहे, एकदम मस्त आहे। परत स्वच्छतेसाठी पण चांगलं आहे, फेमस आहे वगैरे। आणि आमचं गाव म्हणजे सावंतवाडीमध्ये कलंबीस, ते फेमस आहे आर्मीच्या माणसांसाठी। तिकडे सर्व प्रत्येक घरात आर्मीची माणसं होती, आता थोडी कमी झाली आहेत पण होती। तर आपण आपलं गाव तुम्हाला दाखवणार आहे मस्त त्या ब्लॉगमध्ये। आपण गावी जायचं कारण हे आहे की आहे आपलं आत्याचं लग्न आहे, म्हणून आपण गावी चाललो आहे। सावंतवाडी लाकडाच्या खेळण्यांसाठी पण फेमस आहे। तिकडे लाकडी खेळणी एकदम चांगली भेटतात, स्वस्त दरात भेटतात एकदम। ते पण सावंतवाडीला या, मस्त मजा करा एकदम। आता आपण भेटूया बोरोली स्टेशनला पोचल्यावरती। बाय। तर आता आपण बोरोली स्टेशनला पोचलेलो आहे एकदम। ही जड खूप बॅग आहे। बोरोली स्टेशनला आलो आता आपण इथून ट्रेन पकडण्याला 10 वाजताची। अजून आपले अर्धे लोक आले नाहीत, काय माहिती कधी येणार आहेत। अजून अर्धे लोक येतील, बघूया टायमावर येतात की नाही। आता 7 मिनटं 7 मिनटात पोचले पाहिजेत, पण चालतं अजून। फायनली आपण चढलेलो आहे बोरोलीला। ट्रेनमध्ये डायरेक्ट फिरलं जाते आणि आम्ही चढून झालेले आहेत 3-4 मिनटं 5 मिनटं झाले होते। ट्रेन थांबली, निघत नाही काय दाखवतो। तर फायनली आपण वसई रोडला पोचलेलो आहे। इथे 7 नंबर प्लॅटफॉर्मला पण आलेलो आहे आपण आता। आपण S5 आपला डब्बा नंबर आहे। आता बघूया किती गर्दी आहे, किती वेळा ट्रेन आहे। तुम्ही याला बघू शकता, गहू चक्कीवर घेऊन चाललेलं आहे बघा। पाण्याची बॉटल आहे। जसं मी तुम्हाला बोलतो, आम्ही तिकडे जातो तिकडे आमची फॅन फॉलोइंग खूप असते। तुम्हाला दाखवतो फॅन फॉलोइंग किती आहे आमची। इकडे पण खूप फॅन फॉलोइंग आहे। आम्ही जातो तिकडे नेहमी गर्दीच असते, तुम्हाला दाखवतो। हे बघा, तुम्ही बघू शकता किती फॅन फॉलोइंग, किती गर्दी आहे। आम्ही तिकडे जातो तिकडे गर्दी असतेच आणि असणारच पाहिजे। आता आम्ही चढलो आहे ट्रेनमध्ये एकदम। एकदम इझिली चढलो, बाकीचे लोक भांडण करत होते। तुम्ही गर्दी बघितलं तिथे। मला काय बोलायचं आहे आता ट्रेनमध्ये चढल्यावर। आता आपली ट्रेन सुटलेली, आता इथं डायरेक्ट हॉल्ट पनवेलला आहे। आता आपण झोपूया डायरेक्ट। खूप झोप येते आज, आम्ही खेळायला गेलो त्यामुळे झोप येते। आणि मी झोपलो होतो आणि आता मला उठवायला आलेला आहे हा एक जनावर। चक्की उठवायला आला आणि आम्हाला मस्ती करून उठवतोय फक्त। एकदम काळा घुस दिसतोय काळोखामध्ये, तरी पण केस नीट करतोय। केस आहेतच नाहीत ते फिरवायला। तर आता वाजल्या सकाळचे 3 आणि मी उठलेलो आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण काळोख्यामध्ये सर्व झोपलेले आहेत। सुप्रभात मित्रांनो। तर आता आला आहे चिपळूण। तर आम्ही मगासपासून मी 3 वाजल्यापासून उठलो आहे, पण मी व्लॉग करू नाही शकत होतो कारण का आजूबाजूला सर्व लोक झोपलेले, सो आम्ही व्लॉग नाही करू शकत। काका पण उठला आहे, पप्पा पण उठले आहेत, बघू शकता। जरा तोंड धुऊया आपण मस्त, चला। त्या तोंड पण धुतले आणि मी 3 वाजल्यापासून कॉफीवाल्याची वाट बघतोय। कॉफीवाला काही येत नाही, कॉफी प्यायची तरच माझी झोप उडणार आहे। आणि मी फक्त 2 तास झोपलो आहे कारण का मला झोपायचं नसतं ट्रेनमध्ये। तर आता आलेलं उक्षी स्टेशन आणि मी इकडे येऊन दरवाज्यावर उभा आहे कारण का मला बघायचं होतं सूर्य उदय। आणि सूर्योदयाचा वेळ होता 6:15 आणि बरोबर आता वाजलेले आहेत 6:05 आणि ते उक्षी स्टेशन आहे। दोन्ही साईडला डोंगर आहेत, पण मला ना इथे सूर्य उदय दिसलेला नाही आहे, पण मला इथे दिसलेला आहे चंद्रास्त। आणि इथे चंद्रास्त तुम्ही बघा, काही म्हणजे सूर्य एकदम ऑरेंज रेड दिसतोय बघा। आता मी झोपलो होतो परत, आता मी झोपून उठलेलो आहे। मी झोपणार नव्हतो, पप्पांमध्ये झोपावं लागलं। पप्पा बोलले की वरती जाऊन पड, फक्त पडला मी झोपलो। 2 तास झोपलो मस्त। आपण सकाळी बघितलं होतं सूर्य उदय बघितला होता मस्त। आता एक ऊन आलेलं एकदम। आता कुठे होतलो पप्पा आपण? राधापूरला आता आपण पोचलेलो आहे। अजून इकडून आपल्याला 2-3 तास तरी आहेत आपल्या गावी जायला। कंटाळा आला आता बसून बसून। तर तुम्ही बघू शकता क्रिएटिव्हिटी ऑन इट्स पीक। हे लोक मेहंदी काढतात ट्रेनमध्ये, पण म्हणजे एवढं हलते ट्रेन तरी पण म्हणजे तिथे टॅलेंट। तुमच्या टॅलेंटबद्दल काहीतरी बोला तुम्ही। हे कुठे? आणि ट्रेनमध्ये TC काकांचं आगमन झालेलं आहे, ते इथेच बसलेले आहेत, त्या सीटवरतीच बसले। आता इकडे येतील, आमची तिकीट बघतील। आम्ही एकदम तिकीटसोबतच ट्रॅव्हल करतो, विदाउट तिकीट आम्ही ट्रॅव्हल करतच नाही।
हा खूप झोपला, आता उठला, पूर्ण रात्र झोपला होता. काय काय अरे मी पूर्ण रात्र जागा होती, तू ब्लॉग मध्ये बघ नंतर झोपलोच नाही. आणि हा तर संकासूर आहे, झोपला तर झोपला. दमलेलो थोडं, खेळून आलेलो म्हणून थकलेलो मी. आम्ही तर फक्त जाऊन बसलेलो, आम्ही खेळलो नव्हतो. हा एकटाच खेळत होता. असं बोलतोय काय रेडा बनवतो आम्हाला लोकांना. पाहता आमच्या मित्रांना विचारून घ्या कोण काय जास्त खेळत. हा काय मी झोपेतून तिकडे आलेलो आहे. पप्पा पण खूप झोपले, झोपेत चालत आले आहेत ते आता. तर तुम्ही विचार करत असाल ट्रेनची तिकीट असताना पण मी ट्रेनच्या दरवाज्यावर का बसले, कारण का माझी बकेट लिस्टमध्ये एक टास्क आहे की मला ट्रेनच्या दरवाज्यावरती बसून, ते पण कोकणात जाताना मन उदानवारे हे गाणं ऐकत असतो. मी बसलो तिथे आणि मी आता उदानवारे गाणं ऐकतोय, मस्त मजा येते आणि जो फील खूप मला आवडला आहे. माझी एक बकेट लिस्ट कंप्लीट झालेली आहे, मी बघू शकता. सीनरी एन्जॉय करा. तर काय जातं आपण पोचलेलो आहे सावंतवाडी, सुकून, पीस आणि हा खूप झोपलाय, पूर्ण झोपलाच आहे. मार खाल्ला. हा मार खाल्ला हे आपला कॉमन आहे. आणि तिकडे सावंतवाडीचं काय रिनोव्हेशन होतं, थांबा मला दाखवतो. असं स्टेशन नव्हतं पहिलं. मी तुम्हाला आता तुम्हाला एक फोटो दिसला असेल, तसं होतं ॲक्च्युअल स्टेशन आहे की ते 1 वर्षापूर्वी गणपतीला आलेलं, म्हणजे अजून 1 वर्ष पण झालं. आता ते पत्रे बरं मस्त, ऊन नाही लागणार, काय नाही लागणार, एकदम चांगलं करतं. सावंतवाडी #सावंतवाडी मी बोललो होतो तुम्हाला, असं मस्त जागा आहे, तुम्ही पण व्हिजिट केली पाहिजे. एकदम पीस आहे ते. अजून मेन सावंतवाडीला पोचलो ना आपण, मेन सावंतवाडी सिटी तिथे याहून सुंदर आहे. पोचलो होतो ना, मी सर्व दाखवणार आहे. एकदम मोती तलाव बघून तुम्ही मजा मस्त वाटेल तुम्हाला. पण आता पाणी नसेल ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही बघू शकता की ते चांगलं बांधलं, रात्रीचं तर एकदम सुंदर दिसतं. ही सावंतवाडीची खासियत आहे, तर तुम्ही पण व्हिजिट करा इकडे एकदा. कन्स्ट्रक्शन पुढच्या मे महिन्यात ह्याचा लुक काहीतरी वेगळाच असणार आहे सावंतवाडी स्टेशनचा, आणि बघायला अमेझिंग असणार आहे. सो पुढच्या मे महिन्यात पण आम्ही येणार, तेव्हा पण ब्लॉग करणार आहे. आणि तुला काय बोलायचं आहे तर बोलून टाक, नाही तर तू फक्त मार खातो, सोरडा खातोस ब्लॉगमध्ये, बाकी काय बोलत नाहीस. बघितलं आता काय बोलायचं नाही, फक्त मार खाणार. आम्ही मॅजिकमध्ये बसलोय, मॅजिक. आता आपण गावी जाणार आहे, खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला. गावी आता किती महिने, 6 महिने जाते गणपती नंतर, आता आम्ही जातोय, तरी मच एक्साइटेड फॉर इट. आपण पोचलेलो आहे आपल्या घराकडे, एकदम गावाकडे, म्हणजे ह्याला म्हणतात सुकून. आपण गावी आलो एकदम सुकून, पीस यार, पीस यार, मस्त मजा यायलाच म्हणतात. घर दाखवतो तुम्हाला, थांबा. बघा आपलं घर. मी माझ्या बाजूला कोण आहे मी त्याला रिव्हील नाही करणार आहे, नंतरला रिव्हील करणार. आता आम्ही आलो, आंघोळ केली, मस्त कच्ची कैरी खाल्ली, एकदम मसाला मीठ लावून एकदम मस्त. खूप आंबे आमच्या झाडाला आहे बघा, इथेच आंब्याच्या झाडासमोरच. आता आम्ही लोक खेळत आहे क्रिकेट, जेवण बनते तोपर्यंत आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे टाइमपाससाठी. आमची खळ्यामध्ये क्रिकेट खेळतो, आम्ही दाखवतो, थांबा. बघा आम्ही क्रिकेट खेळत आहे इकडे. हे झाड दिसतंय ना, ते आंब्याचं झाड, खूपच आंबे, एकदम आंबे. तुम्ही पण या, तुम्हाला पण देणार खायला आमच्या. चला आता मी पण खेळतो थोडा वेळ, आपण जेवूया बिया आणि भेटूया, चला.